नमस्कार मित्रांनो, इंजिनियर्स एज या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या पॉडकास्टद्वारे आम्ही तुमच्या सरळ सोप्या प्रश्नांची उत्तरे देतो, जसे इंजिनिअरिंग म्हणजे काय, याची प्रवेश प्रक्रिया काय असते, जर आपल्याला IT सेक्टरमध्ये करिअर करायचं असेल तर स्किल सेट कोणता लागतो. तर आज आपण बोलणार आहोत ऍडमिशन प्रोसेस बद्दल. आपल्यासोबत आज आहे नमिता शेंडे, असिस्टंट रजिस्ट्रार I2 IT. हॅलो नमिता. हाय नीनल. तर नमिता, ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मला सांगा की आपल्याला इथे किती वर्ष झाली. मी I2 IT मध्ये 20 वर्ष आहे आणि स्पेसिफिकली इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये आता मला 11 वर्ष झालेली आहेत. 11 ते 12 वर्ष. म्हणजे 11 वर्षापासून आपण ऍडमिशन प्रोसेस बघता आहात. अच्छा, तर मला एक सांगा की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर एखाद्याला ऍडमिशन घ्यायचीच असेल तर त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया 2 प्रकारचे आहेत आणि दोन्ही मॅन्डेटरी एलिजिबिलिटी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी 12वी करणं गरजेचं आहे. 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा जो ग्रुप असतो त्याच्यामध्ये मिनिमम 40 ते 50% असा क्रायटेरिया आहे, म्हणजे डिपेंडिंग अपॉन रिझर्वेशन अँड ऑल दॅट थिंग. तर 40% जर रिझर्वेशन असेल तर, आणि 45% जर ओपन कॅटेगरी असेल तर. आणि हे जे नियम आहेत ते दरवर्षी थोडे चेंज होतात, म्हणून मी 40-50 असा एक ब्रॅकेट सांगितला. दुसरं क्रायटेरिया जो आहे तो आहे एंट्रन्स एक्झाम्स. तर एंट्रन्स एक्झाम्स पण 2 आहेत. त्याच्यामध्ये जे ऑल इंडियाचे विद्यार्थी असतील त्यांना JEE मेन्स देणं गरजेचं आहे. रेग्युलर इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे प्रायव्हेट अनएडेड अफिलिएटेड इंजिनिअरिंग कॉलेजसाठी, आणि महाराष्ट्र CET महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी. तर जर एखाद्याने ही एक्झाम दिली नाही, म्हणजे जर CET दिली नाही किंवा JEE दिली नाही तर तो ऍडमिशन घेऊ शकत नाही का. जर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी JEE नाही दिली तर त्याला खूप अडचण येत नाही, कारण त्याला महाराष्ट्राच्या CET वरच त्याला मेरिट नंबर दिला जातो. JEE जर त्यांनी दिली असेल महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी तर असं होऊ शकतं की खूप छान मार्क्स पडलेले आहेत JEE मध्ये, तर त्याला ऑल इंडिया मेरिट मध्ये नंबर लागू शकतो. बिकॉज महाराष्ट्र इज अ पार्ट ऑफ इंडिया, तर तो ऑल इंडिया मेरिट मध्ये जाण्याची शक्यता असते. JEE विद्यार्थ्यांनी सर समजा महाराष्ट्र CET दिली तर त्यांना खूप लास्ट प्रेफरन्स म्हणून कन्सिडर केला जाईल, पण त्यांची वाया नाही जाणार. म्हणजे जर एक्झाम दिली असेल आणि काहीच ऑप्शन राहिला नसेल किंवा विद्यार्थी ऍडमिशनसाठी नसतील तर एखाद्या ऑल इंडिया कॅन्डिडेटला सुद्धा आपण CETच्या बेसिसवर घेऊ शकू. ओके. आणि आता समजून घ्या की ही एक्झाम्स दिलेल्या आहे एखाद्या मुलाने आणि 12वी ही पण दिलेली आहे. मग आता एक्झॅक्टली ऍडमिशन प्रोसेस कशी असते. ऍडमिशन प्रोसेस जी आहे, जेव्हा एक्झाम्सचे रिझल्ट येतात, म्हणजे 12चा रिझल्ट आला, CETचं रिझल्ट आलं, JEEचं रिझल्ट आलं, हे तिन्ही सगळे एक्झाम आणि वेगवेगळ्या बोर्ड्सचे रिझल्ट आहेत ना 12वी मध्ये, तर सगळे रिझल्ट आल्यानंतर जे स्टेट CET सेल आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं, ते त्यांचं पोर्टल ओपन होतं. ऑनलाईन पोर्टलवर सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणं मॅन्डेटरी आहे. तर जरी मी इन्स्टिट्यूशनल कोटामध्ये अप्लाय करत असेल किंवा सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेसमध्ये अप्लाय करत असेल, कोणालाही जर इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ह्या सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेसमध्ये रजिस्टर होणं, डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही ह्या इन्स्टिट्यूशन कोटा काहीतरी म्हटलात, हा काय एक्झॅक्टली. इन्स्टिट्यूशनल कोटा म्हणजे आता प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये 80% सीट जी आहे ती गव्हर्नमेंट भरते, 20% सीट इन्स्टिट्यूशनचे आहेत. म्हणजे इन्स्टिट्यूशन स्वतः त्या सीट्स भरू शकते, त्याला मॅनेजमेंट कोटा सुद्धा म्हणतात. तर त्याची एक वेगळी प्रोसेस असते. विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये येऊन फॉर्म भरावं लागतं. म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस सुरू असताना इन्स्टिट्यूशनल लेवल ऍडमिशनसाठी विद्यार्थी कॉलेजला वैयक्तिक येऊन चौकशी करून जी काय प्रोसेस असेल ती त्यांना फॉलो करावी लागेल. मग ह्या इन्स्टिट्यूशन लेवलची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ह्याचा काही वेगळा क्रायटेरिया असतो की नॉर्मल क्रायटेरिया. नाही, हे जे क्रायटेरिया जे आहेत, ऍडमिशन प्रोसिजर्स जे आहेत ते गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये लिस्ट त्यांनी मेन्शन केलेले आहेत. एलिजिबिलिटी संदर्भात, मेरिट लिस्ट कशी लावायची या सगळ्या संदर्भात.
तर इन्स्टिट्यूशनल कोट्याचं सुद्धा त्यांनी नियम दिलेले आहेत. ते नियम फॉलो करूनच ऍडमिशन दिली जाते. हायस्कूल आयटी मध्ये जी फी रेग्युलर विद्यार्थ्यांकडनं आम्ही घेतो, जे कॅपमध्ये ऍडमिशन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांकडनं आम्ही जी फी घेतो त्याला आम्ही गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेली फी म्हणतो. म्हणजे फी रेग्युलेटिंग अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र अनाउन्सेस द फी फॉर इंजिनिअरिंग कॉलेजेस. हीच फी हायस्कूल आयटी मध्ये कॅपचा विद्यार्थी आणि इन्स्टिट्यूशनल लेवल विद्यार्थी, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, सगळ्यांकडनं एकच फी आकारली जाते. ही खूप छान गोष्ट सांगितली तुम्ही. मॅम, आपल्याकडे 3 ब्रांचेस आहे, IT, ENTC आणि कम्प्युटर. तर कोणत्या विद्यार्थीला ऍडमिशन मिळू शकते हे असं जे टेंटेटिव्ह अनालिसिस असतं हे बहुतेक कट ऑफ वरनं ठरलं जातं. तर गेल्या वर्षाचा कट ऑफ काय होता मॅम? कट ऑफ जे असतं ते दरवर्षी थोडंफार चेंज असतो. इट इज अ स्टॅटिस्टिक्स, ओके, विच इज डिपेंडेंट अपॉन किती विद्यार्थी अप्लाय करतायत आणि किती विद्यार्थी कोणतं कॉलेज सिलेक्ट करतायत, त्याच्यावर हा कट ऑफ ठरतो. तर हा एक फिक्स कट ऑफ नसतो. प्रिव्हियस इयरचा जे कट ऑफ होतं ते मी शेअर करू शकते. अप्रॉक्सिमेट एक 89 to 93 पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये ऍडमिशन मिळू शकते. हो, आणि करंट इयरचा कट ऑफ कसा लागलेला आहे म्हणजे रिझल्टवर डिपेंड असतो ना, की पर्सेंटाईल कसे मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना. तो डिपेंडिंग अपॉन करंट इयरचा रिझल्ट कसा लागेल, किती डिफिकल्ट पेपर होता, ते सगळं अंदाजात घेऊन 89 to 93 आपण एक अप्रॉक्सिमेट धरू की ह्याच्या रेंज मधले विद्यार्थ्यांना मिळू शकेल कॅपमध्ये. आणि जर एखाद्या व्यक्तीला एवढे मार्क नाही पडले, ठीक आहे, तर फक्त जे तुम्ही म्हटलात इन्स्टिट्यूट लेवलचे जे ऍडमिशन्स आहेत त्याच्यानेच ऍडमिशन मिळू शकते का अजून कोणते वेज आहेत? विद्यार्थ्यांना कोणताही पर्सेंटाईल मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडीचे कॉलेजेस कॅपच्या ऑप्शन फॉर्म मध्ये भरायचेच. ओके, जरी मला असं वाटत असेल की माझ्या आवडत्या कॉलेजमध्ये कट ऑफ लेवल हाय आहे, कट ऑफ पर्सेंटेज इज व्हेरी हाय अकॉर्डिंग टू प्रिव्हियस इयर, तरी त्यांनी त्या कॉलेजमध्ये प्रयत्न करावं. ओके, जर त्यांना असं वाटत असेल की काही कारणास्तव त्यांना मिळू शकत नाहीये, अचिवेबल नसेल, तर त्यांनी इन्स्टिट्यूट लेवलला अप्रोच करावं. तिथे जाऊन त्यांची जी काय प्रोसिजर आहे ती कम्प्लीट करायची. तर जे गव्हर्नमेंटचे जे नॉर्म्स आहेत मेरिट प्रमाणे जे आहे तशीच ऍडमिशन होणार. या व्यतिरिक्त आणखीन एक पॉसिबिलिटी आहे, ज्यांना कमी मार्क आहेत त्यांना जेव्हा कॅप ऍडमिशन संपते तेव्हा काही जे सीट्स आहेत ते शिल्लक राहतात कॅपचे. तर ते जे सीट्स आहेत ते कॅप संपल्यानंतर इन्स्टिट्यूट लेवलला परत ओपन होतात. तर हे अप्रॉक्सिमेट 10 ते 20% सीट्स असतात. त्यासाठी सुद्धा विद्यार्थी ट्राय करू शकतात. त्याचे सुद्धा नियम गव्हर्नमेंटच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेले आहेत. तर ते नियम फॉलो करून आम्ही ते ऍडमिशन देतो. मॅम, आता समजून घ्या की एखाद्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली आपल्या कॉलेजमध्ये, तर बाकीची जी बरीचशी कॉलेजेस असतात ती स्कॉलरशिप्स देतात मुलांना. आपणही असं काही करतो का मुलांसाठी? आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने खूप सारे स्कॉलरशिप स्कीम्स अनाऊन्स केलेले आहेत. एक अप्रॉक्सिमेटली 8 ते 9 स्कीम्स आहेत जे ट्युशन फी रिलेटेड आहेत आणि थोडेफार स्कीम मेंटेनन्सला सुद्धा आहेत. मेंटेनन्स मीन्स द स्टुडंट्स अदर कॉस्ट लाईक बुक्स, लॅपटॉप्स, अदर थिंग्स लाईक हॉस्टेल्स. तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची जी ही स्कॉलरशिप स्कीम आहे ती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर थ्रू विद्यार्थ्यांना मिळते आणि विद्यार्थ्यांना एक प्रोसिजर कम्प्लीट करावी लागते. बट ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन जी कोणती स्टुडंटची रिझर्वेशन कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी प्रमाणे त्यांना बेनिफिट इमिडिएटली ड्युरिंग ऍडमिशन मिळणार. म्हणजे असं नाहीये की मला कॉलेजची जेवढी फीज असेल ती तेवढी भरायची आणि नंतर माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतं? नाही, असं नाहीच आहे, असं नाहीच. अपार्ट फ्रॉम मॅम स्कॉलरशिप्स, हायस्कूल आयटी अजून मुलांसाठी कोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात? फॅसिलिटीज तर खूप साऱ्या आहेत. हायस्कूल आयटी मध्ये एक खूप छान सिक्युरिटी सिस्टम आहे. विद्यार्थ्यांना अगदी गेट पासून सिक्युरिटीचा अनुभव मिळेल की इन आउट प्रोसिजर्स आहेत, ID कार्ड चेकिंग आहे, हॉस्टेलला सिक्युरिटी फॅसिलिटी आहे, सेपरेट इंडिपेंडेंट फॅसिलिटी आहे, चांगले हॉस्टेल्स आहेत. 3 प्रकारचे रूम्स आहेत हॉस्टेलमध्ये. ट्रिपल शेअरिंग रूम आहे, डबल शेअरिंग रूम आहे, सिंगल रूम आहे. आता तरी पुण्याचं क्लायमेट चांगलं असल्यामुळे AC रूम्स नाही आहेत, बट द प्लेझंट एन्व्हायरमेंट सूट्स द स्टुडंट्स. हॉस्टेल फॅसिलिटी आहे. हॉस्टेल फॅसिलिटी सोबत कॅन्टीन फॅसिलिटी
केमिस्ट्री आहे. कॅन्टीनमध्ये 3 मील्स आहेत. विद्यार्थ्यांना जर समजा कॅन्टीन आवडत नसेल ते टिफिन सर्व्हिस ऑर्डर करू शकतात. इट इज नॉट मॅन्डेटरी. हॉस्टेल मॅन्डेटरी नाहीये, कॅन्टीन सुद्धा मॅन्डेटरी नाहीये. ओनली इफ द स्टुडंट वॉन्ट्स टू टेक दीज फॅसिलिटीज दे कॅन. जिम आहे, त्याच्यानंतर लायब्ररी आहे, डिजिटल ऑनलाईन लायब्ररी आहे, ऑफलाईन लायब्ररी आहे, जी विद्यार्थ्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना एक्झाम्स वगैरे असतील तर त्यांना एक्स्ट्रा आवर्स पण मिळतात तिथे. त्याच्यानंतर स्पेशियस क्लासरूम्स आहेत. खूप मोठा कॅम्पस आहे. 10 एकरचा कॅम्पस आहे आपला. खूप स्पेशियस आहे, हवेशीर कॅम्पस आहे. खूप सारी ग्रीन कॅम्पस आहे. खूप सारी झाडं आहेत कॅम्पसमध्ये. प्लेइंग एरिया आहे, व्हॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट आहे, छोटा ग्राउंड आहे क्रिकेट फुटबॉल खेळायला. असे भरपूर सारे फॅसिलिटीज आहेत. आजकालचे जे मी जनरेशन बघते त्यांना ना 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट वाटतात असं लाईफमध्ये. एक आहे हेल्थ, ज्याच्यासाठी खूप स्टुडंट्स जिमलाही जातात, आणि त्यांचं इंटरनेट कनेक्शन. तर मग आपल्याकडे कसं आहे हे? करेक्ट. तर फॅसिलिटीज मध्येच माझे 2 म्हणजे आता मी सगळे कव्हर नाही झाले माझे फॅसिलिटीज. भरपूर फॅसिलिटीज आहेत. त्यामध्ये हॉस्टेलमध्ये एक फुल टाइम नर्स आहे विद्यार्थ्यांसाठी. देर इज अ डॉक्टर हु इज व्हिजिटिंग द हॉस्टेल. इट इज नॉट लिमिटेड टू हॉस्टेल स्टुडंट्स. complete I2IT students can avail that facility. आणि मेडिकल रूम आहे प्रॉपर, जिथे स्टुडंट्सला बरं वाटलं नाही तर ते जाऊन आराम करू शकतात. देर इज अदर देन द मेडिकल रूम देर इज अ गर्ल्स रूम जिथे स्टुडंट्स रेस्ट करू शकतात. देर इज अ बॉईज रूम जिथे स्टुडंट्स म्हणजे रिफ्रेश व्हायला त्यांना ती फॅसिलिटी दिलेली आहे. इंटरनेटचा जे आपला प्रश्न होता त्याच्यामध्ये ॲम्पल बँडविथ फॉर वायफाय फॅसिलिटी. तर आमच्या इथे ब्रॉडबँड नाही, लीज लाईन्स आहेत ज्याच्यामध्ये 100 MBPSच्या वर त्याची हे आहे लिमिट. तर गव्हर्नमेंटनी जी काय स्पेसिफाय केली असेल मिनिमम डिझायरेबल रिक्वायरमेंट, त्याला त्याच्या ओव्हर अँड अबाव फॅसिलिटेट केलेलं आहे I2ITनी प्रत्येक विद्यार्थ्याला. हे ऐकून खरंच छान वाटलं की एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज I2IT आपल्या स्टुडंटसाठी देत आहेत. तर इट्स वंडरफुल टू नो. आता आपण वळूया आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या प्रश्नांकडे. तुम्ही एवढ्या वर्षांपासून 10-12 वर्षांपासून हे ऍडमिशन प्रोसेस बघत आहात, तर काही कॉमन मिस्टेक्स मुलांकडनं होतात किंवा काही कॉमन चॅलेंजेस येतात त्यांना, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल? हो. आता जसं आपण फर्स्ट प्रश्न जो तुमचा होता एलिजिबिलिटी संदर्भात, तिथे आपण जसं म्हटलो की PCM ग्रुपमध्ये त्यांना मिनिमम 1% ऑफ मार्क्स पाहिजेत. तर कधी कधी काय होतं की ते मार्क्स अचीव्ह होत नाही स्टुडंटचे 12th मध्ये. तर त्याला गव्हर्नमेंटनी आणि एक ऑप्शन दिलेला आहे. सो इन केस फिजिक्स केमिस्ट्री मॅथचा टोटल मिनिमम रिक्वायरमेंट प्रमाणे झाला नाही, सो दे हॅव व्होकेशनल सब्जेक्ट्स. तर एक सब्जेक्ट ड्रॉप करायचा, म्हणजे केमिस्ट्री ते वगळून दुसरे जे व्होकेशनल टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत ते ऍड करून जर ते पर्सेंटेज अचीव्ह करू शकले, सो दे बिकम एलिजिबल. ओके. दुसरे कॉमन चॅलेंजेस जे आहेत की CET द्यायचं राहून गेलं, JEE द्यायचं राहून गेलं. तर अशा वेळेला काय होतं की स्टुडंटला कळत नाही की आता काय करायचं, कारण 12th तर दिलेली आहे. मग एक तर जर त्यांना स्पेसिफिक इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये घ्यायचंच असेल तर त्यांना परत ड्रॉप घेऊन कंटिन्यू करावं लागतं, किंवा त्यांना मग ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधावे लागतील की ज्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये समजा त्यांची स्वतःची CET होत असेल, किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील जिथे दुसरे प्रकारचे नियम असतील जे गव्हर्नमेंटनी स्पेसिफाय नाही केलेले, बट बिकॉज द इन्स्टिट्यूट इज अ युनिव्हर्सिटी ऑर अन इंडिपेंडेंट ऑर्गनायझेशन, त्यांचे नियम थोडे वेगळे असतील, तर तसे त्यांना ऑप्शन्स शोधावे लागणार. आणि तुम्हाला आमच्या दर्शकांसाठी काही संदेश द्यायचा आहे की मे बी इम्पॉर्टंट डेट्स किंवा फॉर्म्स कधी रिलीज होणार, असं काही टेंटेटिव्ह स्केड्यूल? हा. तर फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये इंजिनिअरिंगचे ऍडमिशन्स शक्यतो सुरू होतील. फर्स्ट वीक ऑफ जून मध्ये 12वीचा रिझल्ट लागेल. फर्स्ट वीक ऑफ जून अप्रॉक्सिमेटली मे बी फर्स्ट वीकेंड पर्यंत CETचा सुद्धा रिझल्ट लागेल. तर रिझल्ट लागल्या त्यांना स्टेट CET पोर्टलवर रेजिस्टर करणं मॅन्डेटरी आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं मॅन्डेटरी आहे. हे विद्यार्थ्यांनी चुकवू नये आणि लक्षपूर्वक ही प्रोसेस पार पाडावी.
थँक्यू नमिता. आज खूप इम्पॉर्टंट माहिती तुमच्याकडनं मिळालेली आहे की खरंच प्रोसेस काय असते. आणि खूपदा असं होतं ना की मुलं कन्फ्युज असतात आणि पेरेंट्स पण कन्फ्युज असतात. बट आय गेस आज तुम्ही एवढी सविस्तर माहिती दिली, खूप साऱ्या मुलांना याचा फायदा होणार आहे. सो थँक्यू व्हेरी व्हेरी मच. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्हाला जर ऍडमिशन प्रोसेस बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता किंवा ईमेलही करू शकतात. आमचे सोशल मीडिया हँडल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि जर काही विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्येही टाकू शकतात. वी विल डेफिनेटली गेट बॅक टू यू. सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आवर शो.